तो खूप दिवसापासून बोलतो मला की चल जाऊया जाऊया जाऊया, तर कधी मला टाइम भेटतोय तर कधी त्याला टाइम भेटत नाही. तर आता फायनली चाललो आहे दोघं. देवरा क्रॉसिंग बघा, देवरा क्रॉसिंग. इथं आहे की इथं आहे. गर्दी बघूनच समजेल काय. 10 मिनिटं झाले तरी पण अजून नंबर नाही आलाय. एवढी लाईन लावून जर इडली बनवत नसली. 6 लिंबू पाणी हा खाल्ल्याच्या नंतरला पियाचा असतो. हा आधी आलाय. हा काहीतरी आलाय शेवई. हा काय कोबा दुकानात ठेवते काय. नाही भेटत. नंबर एक नंबर. कॉफी पण मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ॲक्च्युली आता निलेश कुठेतरी घेऊन चाललाय. सकाळचे 8:30 वाजले जातात, 9 वाजायला आहेत. 8:40 झालेत आणि आम्ही आता चाललोय कुठेतरी. तो बोलला की एका जागेवरती जायचं आपल्याला. तो खूप दिवसापासून बोलतोय मला की चल जाऊया जाऊया जाऊया, तर कधी मला टाइम भेटतोय तर कधी त्याला टाइम भेटत नाही. तर आता फायनली चाललोय दोघं सोबत. दोघांना पण टाइम भेटलाय. तर आता येतोय तो थोड्या टायमामध्ये. आता मी थांबलोय, त्याची वाट बघतोय. बाईकवरतीच चाललोय. खूप टायमापासून प्लॅन करत होतो, पण आता निघतोय इकडून जायला. फायनली तो दिवस आलाय. निलेश येतो इकडून. चल कुठं जायचं जरा काय सांगशील? माटून का ईस्ट. काय आहे तिकडे? हे रामेश्वर आहे. रामेश्वर आहे. काय काय भेटतो काय तिकडे? मी ते तुम्हाला दाखवतो. तिकडे गेले तर नंतरला सांगतो तुम्हाला काय भेटतं ते. चला आता निघतो इकडून. भेटतो तुम्हाला तिकडे गेल्याच्या नंतर आणि दाखवतो काय भेटतंय ते. काम चालू आहे जोरात. आणि म्हणजे हवा थोडी कमी होती म्हणून आता हवा भरले. मागच्या टायरमध्ये हवा भरले, पहिल्या टायरमध्ये हवा भरते. आपल्याला पडेल काय रिक्षावाली मध्ये मध्ये. देवरा क्रॉसिंग बघा, देवरा क्रॉसिंग. आधी तासच चालतात. सिग्नल वगैरे सोडू नका तुम्ही. असं सोडतो सोडू नका. पोलीस असतो तर त्रास होतो. कुठे इथं आहे की इथं आहे? गर्दी बघूनच समजेल काय. राम आश्रय आहे. राम आश्रय करून आहे जागा. गर्दी बघा किती आहे. गर्दी बघूनच माहिती पडते की किती क्वालिटी चांगली असेल. अशी लाईन लावायला लागेल काय? नेहमीच असते. येऊन 10 मिनिटं झाले तरी पण अजून नंबर नाही आलाय. लाईन अजून थोडीशी सरकले. पानवाल्याच्या थोडा पुढे आले.
एवढी लाईन लावून जर इडली बरोबर नसली नाही नाही तर मग तुला सांगतो 2 लोक आहे 2 लोक हो येऊ का आतमध्ये अच्छा आमचा नंबर लागला मित्रांनो लवकरच 2 जण असल्याचा फायदा आहे मजबूत गर्दी आहे बस कुठे झाली इथे बोला ना ठीक आहे तू आता सध्यासाठी थाटी इडली आली इडली छोटी आहे छोटा पॅकेट बडा रंग का हाय की नाही बघूया कशी आहे बरोबर काय हा? बरोबर तुला चांगली आहे चांगलं आहे. तुझ्या बोलत होता येऊन गेलायस पण ही नाही खाल्ली ना गर्दी बघा लिंबू पाणी अशा बाटलीमध्ये भेटतो इथं गोड खाल्ल्यानंतर जास्त हे नाही होत. खायला आवडत नाही. गोड शेवटनं खायचं असतं काय म्हैसूर पाक म्हैसूर पाक तर रोशननी मागवलं एवढा प्रेमाने आता हा लिंबू पाणी हा खाल्ल्याच्या नंतरला पियाचा असतो तर हा आधी आलाय हा गोड कडक आपण खाल्ल्याच्या नंतरला खाऊन बघ आता आणलं तर खातो हा नंतरला आला पाहिजे कडक घेऊ नका अजून जरा ठेव नंतरला आता संपवून टाकतो संपून टाकतो बघ हा काहीतरी आलाय शेवई हा काय कोबा कोकोनट शेव खोबरा टाकून शेवया तिथे सांबार बकासूर मोड ऑन लाईन लावणार की टेस्ट आहे जो काटवला भजी का भजी जो काटवला घे मी ना मस्त आहे. स्वीट आहे स्वीट मस्त आहे. एकदम वेगळी चव आहे आपल्याकडे नाही भेटत एक नंबर एक नंबर आहे तो ब्लॉग मध्ये मला फोन केलाय बघा मामा आमचा झोपलाय मला घेऊ नये काय मामा उठायच्या आतमध्ये आमचा नाश्ता संपला मामा शेवटचा आयटम आहे आबा लाचचा भजी शेवटची आहे पोट भरला पण मन नाही भरला तू भेट ना आम्हाला ये ना तू कधी पण ऑलवेज फक्त लाईन खूप मोठी असते मामाचा आवाज नाही येत आहे पोट भरला पण मन नाही भरला काय बोलतो एक नंबर आयटम आहे ये ना तू कधी पण तू येशील ना नाईट खाऊन आता झालाय मित्रांनो आता शेवटची फिल्टर कॉफी पियायची आहे आणि त्यानंतरला जायचं आहे मग सांगू थोड्या वेळामध्ये कुठे यायचं आहे कसं यायचं आहे ते लिंबू पाणी पिऊनच आता चाललंय दिवस आणि आपली फिल्टर कॉफी कॉफी पण मस्त आहे खाऊन झालंय आणि हे एवढं पेमेंट आलंय बिल बघा रिजनेबल आहे आता बिल पे करतो आणि बाहेर तुम्हाला भेटतो
बरोबर एक पार्सल घ्या. अशा प्रकारे मित्रांनो आता आलोय खाऊन बाहेर. पोट भरलाय पण मन नाही भरला अजूनपर्यंत. म्हणजे आहे ना लाईन लावण्याचा आहे ना म्हणजे एक फायदा झाला. एवढा चांगला होता ना जेवण आतमध्ये. इडली वगैरे परत ते आपण काय खाल्लं अजून खोबरा शेवया हा खोबरा शेवया खाल्ला. परत गोलवाले वडे होते. पोडी इडली खाल्ली आणि मैसूर पाक खाल्ला आणि फिल्टर कॉफी बी आलो. एवढी भारी टेस्ट ना. हे बघा इकडे आहे रामेश्वरम आहे. राम आश्रय करून आहे. आणि गर्दी बघा गर्दी अजूनपर्यंत आहे इकडे. आणि हे आहे ना माटुंगा स्टेशन आहे इथे समोरच माटुंगा स्टेशन आहे. माटुंगा स्टेशनच्या बरोबर समोरच्या साईडलाच आहे ईस्टला. लोक बघतायत माझ्याकडे. जो कोणी साऊथ इंडियन खाण्याचा शौकीन असेल ना त्यांच्यासाठी परफेक्ट जागा आहे ही. येऊन इकडे म्हणजे हे करू शकता टेस्ट करू शकता. आमचा 328 रुपये बिल आला फक्त एवढं सगळं काय खाऊन. आणि टेस्ट एकदम बेस्ट होती. आणि म्हणजे असं नाही की लाईन लावायला लागते काय. सर्विस पण एकदम फास्ट होती. आणि आता निघतो इकडून. हा व्हिडिओ आता इथेच संपवतोय. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर कोणाला जिम ट्रेनिंग घ्यायची असेल तर निलेशला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नंबर सांगतो नंबर